नमस्कार, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर इथे आम्ही करत आहोत पावभाजी. तर ही माझी कालची ऑर्डर आहे. तर आमच्या बऱ्याच साऱ्या ऑर्डरी आत्ता झाल्या, परंतु त्या मला शूट करता आल्या नाहीत, कारण की खूप लवकर ऑर्डरी द्यायच्या होत्या आणि त्या घाई गडबडीत मी शूट करायचेच विसरले. मोदकांची ऑर्डर होती, किटी पार्टीची ऑर्डर होती. किटी पार्टीला मला व्हेज थाळी द्यायची होती, तर त्यामध्येही आम्ही बरेच प्रकार केले होते. तर ॲक्च्युली काय होतं की ऑर्डर आल्या आणि लवकर द्यायचं असेल तर ते पटकन करायला घेतो आणि त्यामध्ये शूट करायचंच राहतं, असं माझं झालं आहे आता बऱ्याच वेळा. आणि घरीही माझ्या पर्सनली ऑर्डरही असतात, म्हणजे जसं काही त्या दिवशी भोगीची भाजीची ऑर्डर, भाजी भाकरीची ऑर्डर होती, परत तिळाच्या पोळ्यांची ऑर्डर होती, तीही मला शूट करणं झालं नाही. तर अशा बऱ्याच व्हिडिओ तुमच्याशी मी आता शेअर करू शकत नाही, त्यासाठी सॉरी. तर आता इथे पावभाजी आम्ही करायला घेतली होती. ॲक्च्युली दुपारची वेळ होती, आम्हाला ही संध्याकाळी द्यायची होती, म्हणून मग मला शूट करायचं लक्षात आलं. म्हटलं चला आता आज आपण व्हिडिओ शूट करूयात. आणि हा कालचा व्हिडिओ आहे आणि आज आम्हाला होती ॲक्च्युली पुलावची ऑर्डर आणि पुऱ्यांची ऑर्डर होती. 90 पुऱ्यांची ऑर्डर होती आणि 20-22 लोकांसाठी आम्हाला पुलाव द्यायचा होता एका कंपनीमध्ये, आणि तोही आम्हाला खूप लवकर द्यायचा होता. 7:45 वाजता आम्हाला तो द्यायचा होता. तर आम्ही 5 वाजताच सकाळी उठून तयारीला लागलो होतो. त्याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे, तो तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळेलच. तर म्हटलं चला आता हे जे व्हिडिओ येतात आहे ते तुमच्याशी शेअर करू. मध्येही आम्ही फूड स्टॉल ॲक्च्युली सोसायटीमध्ये लावला होता, तर त्यालाही प्रचंड रिस्पॉन्स होता. जवळजवळ मी 8 ॲटम ठेवले होते, तर ते सगळे ॲटम म्हणजे पूर्णपणे आमचे संपले. सगळ्यांना चव खूप आवडली, छान सगळ्यांचा रिस्पॉन्स होता. आणि ते स्टॉल आम्ही ज्यावेळी केले तर त्याचंही प्रिपरेशन जे होतं ते आमचं 2 दिवस अगोदरच ते सगळं आणणं करणं सगळं सुरू होतं, पण खूप प्रमाणात ते बनवलं पण होतं. आणि 2 ठिकाणी आम्ही ते सगळं बनवत होतो. तर त्याचं ॲक्च्युली शूट थोडंफार मी केलं होतं, जेवढं लक्षात आलं तेही शूट करायचं लक्षात नव्हतं. थोडंफार शूट झालं होतं, मग काही व्हिडिओज भेटले होते, काही फोटोज भेटले होते, ते मी एकत्र करून मी शॉर्ट्स व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता. तर खरंच त्यालाही खूप मजा आली, कारण की आमचे ॲक्च्युली तिन्ही घरातले जे आमचे फॅमिली मेंबर आहेत तेही इन्वॉल्व होते. सगळ्यांनी छान एन्जॉय केलं आणि मेन म्हणजे सगळ्यांना टेस्ट आवडली. आम्ही जे काही पदार्थ केलेले ते आवडले, त्यामुळं समाधान झालं. कष्टाचं फळ हे नेहमी चांगलंच असतं. कष्टही तेवढे घेतले होते आम्ही सगळ्यांनी, त्यामुळं खरंच छान वाटलं आम्हाला. तर काहीतरी नवीन करतो आहे, काहीतरी आमच्या हातून घडतं आहे चांगलं, याचं एक आनंद आहेच. आणि खरंच खूप छान वाटतं आहे. ऑर्डरी पण आम्हाला छान छान येत आहेत वेगवेगळ्या. आम्हाला ॲक्च्युली तसं चॅलेंजिंग असतं, पण काही काही वेळेला ते सगळं पूर्णपणे त्यांना छान 100% द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. परंतु कधी आमच्याकडनंही काही गोष्टी चुकतात, नाही असं नाही, कारण माणूस आहे, चुका होतात. परंतु आम्ही पूर्णपणे 100% द्यायचा प्रयत्न करतो आणि शक्यतो आम्ही पूर्ण तयारीनं उतरायचा प्रयत्न करतो. नवीन आहे, अनुभव नवीन नवीन येत असतात, परंतु छान वाटतं हे सगळं करताना. तर तुम्हाला हे आमचे किंवा माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच जर माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.